झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भिने कलिकाळ. तुका म्हणे करू ऐसी आमचा संग, जेने नोहे भंग चिंतनाचा. मन हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भिने कलिकाळ. तीन शिरे सहा हात दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. पहिलं मेरूच्या शिखरी ब्रह्मानंदी माझारी, ब्रह्मानंदी माझारी. ओ तेने सांडियली माया, अनुहात ध्वनी नाद. तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे. संदेश
छंदे डोलतसे, छंदे छंदे डोलतसे, ज्ञान गोदावरीचे तिरी, स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी, दत्तात्रय योगिया, दत्तात्रय योगिया, हो तेने सांगितली माया. तुम्हाला प्राप्त झालं असे आदरणीय इथली असणारी साधना सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि चालते, असे शिवानंद महाराज स्वामींच्या माध्यमातून हे प्रेमाचं आणि आग्रहाचं या कीर्तनाचं निमंत्रण प्राप्त झालं. स्वामींच्या मुखातलं एक वाक्य सहज बोलता बोलता चर्चा झाली, ते वाक्य पुढे सांगतो. पण त्याच्या अगोदर आज आपण कासारवाडीत नाही, आज आपण पंढरपूर मध्ये आहोत. फक्त आम्हाला पंढरपूर मध्ये ठेवायचं का अजून कुठं ठेवायचं हे यांनी लक्षात घ्यावं. तुम्हाला करावं लागेल. साधं सुद्धा इथं बोलल्याबरोबर लगेच कळतं माहिती. तुमच्याकडे काय नाही बा, तुमच्याकडे सगळे एवढे चांगले साऊंड आहे, एवढा मिक्सर आम्ही कधी पाहिला नाही, तो तुमच्याकडे तुम्ही केलं पाहिजे. प्रयास करा, प्रयत्न करा. ही मंडळी इतकी सुंदर गाणारी महाराष्ट्रात, ही मंडळी महाराष्ट्रातले अनेक गावं यांना आमच्या गावामध्ये यावं याच्याकरता आग्रह धरून बसलेली आहेत. ती कुणाला मिळाली नाही पण आपल्याला मिळाली, हे आपलं भाग्य आहे. त्यांचं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. उद्धव बापू शिंदे असतील, गायनाचार्य गोड गळ्याचे गायक महाराष्ट्रातले रत्न आहेत. तदनंतर वारकरी चाली पाठ पाठांतर प्रचंड मोठा ठेवा राम महाराज पैठणकर आज उपस्थित आहेत. तदनंतर या ठिकाणी मृदंगावरती थाप टाकल्यानंतर मृदंग कसा बोलतो, आज बोलतोय का चालतोय काय माहिती, पण मृदंग कसा बोलतो यांच्या थापेने लक्षात येतं. असे राजाराम महाराज देवळकर या ठिकाणी मृदंगावरती आहेत. त्याच समोर या ठिकाणी दुसऱ्या मृदंगावरती या ठिकाणी आमचे राम महाराज बघे उपस्थित आहेत. आणि आमच्या परिसरातले आदरणीय युवा सन्मित्र सतीशजी महाराज आजच्या गायनाला उपस्थित आहेत. माझे परमार्थाचे स्नेही आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी 4 वर्षाचे संस्थेचे शिक्षण पूर्ण केलं असे माऊली महाराज आढावी, ही सगळीच मंडळी आज या गायनासाठी उपस्थित आहेत. परवा दिवशी आकुर्डीमध्ये कार्यक्रम होता काल्याचा. गुरुवारी जगन्नाथजी महाराज पाटील यांचं काल्याचं कीर्तन झालं. त्याच्यामध्ये महाराजांनी वाजवलं, उद्धव महाराजांनी गायन केलं. दुसऱ्या दिवशी पेपरला असं आलं होतं की गायनामुळं आणि वाजवण्यामुळं कोरोना चेंबरून मेला. कोरोना इथं येणार नाही, त्याचं धाडस नाही इथे येण्याचं, त्याची ताकद नाही इथे येण्याची. कारण आता त्यांनी सुद्धा रंग बदललाय, तो ओमिक्रॉनच्या माध्यमातून प्रवेश करायला पाहतोय. मला असं वाटतं तुम्ही इतकं सुंदर लावावं की त्या ओमिक्रॉनला नुसत्या आवाजाने तिकडे जावं लागलं पाहिजे, तो आलाच नाही पाहिजे इथे. आणि तुम्ही जर का एकदा इथं लावलं की तुमच्या असल्या 10 सिस्टम होतील, 10 ठिकाणी एकाच वेळेस तुम्ही वाजवणार. म्हणून बाकीच्या ठिकाणी वाजवणं सोपं आहे, पण देवाला नाचवणं खूप अवघड आहे. पोरांना तरुण पोरांना सहज नाचवता येतं. आमच्या संतांचं प्रमाणे ना या कीर्तनामध्ये देव नाचला. एकच काळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञानदेव गोपाळाशी लाह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. इतकी सुंदर शोभा या कीर्तनानं येतं की वैकुंठातला देव नाचतो. आज देव वैकुंठात नाही येत, आज देव आपल्या कासारवाडीत येतो. तो मी वैकुंठही नसे पाहता. टाळ्या वाजवायच्या तर चांगल्या वाजवायच्या आणि जोरात वाजवायच्या. म्हणजे आमच्या लक्षात आलं पाहिजे इथली लोक टाळ्या वाजवायला तरी चिंगूस नाहीये. आणि यानं काय होतं, वातावरणाची निर्मिती होते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपण जर चांगली टाळी वाजवली कीर्तनामध्ये तर आपल्या हाताला कधीच खरूज होणार नाही. बघा तुम्ही, झाली तर मला सांगा, झाली तर मी बरी करून देईन, हरकत काय, होणारच नाही. हा दावा आहे माझा. आणि म्हणून इतकं सुंदर तुम्ही वैकुंठी नसे एक वेळ भावनू बिंबी न दिसे योगियांचे मानसे उमरडून जाय. देवाला देव अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना
परितया पासी पांडवा मी हरप लागी वसावा जेथ नाम घोष परवा करती माझा जेथे माझ्या नित्य नामाचा उच्चार तेथे मी असे साचार येथ काही न लगे करणे विचार नाम सदर तारा होया देव सांगतात जिथं माझ्या नामाचा उच्चार होत असतो तिथं मी असतो. आज स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा असे आसनावरून हे पाहत असताना त्याला लाज वाटली असेल. मला सुद्धा स्वर्गात हे वैभव निर्माण नाही करता आलं. स्वर्गातला इंद्र सुद्धा लाजला असला. तुकाराम महाराजांचं म्हणणंच आहे स्वर्गीचे अमर कशासाठी व्हावं हे पुढचं महत्वाचं आहे. नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तने आनंदे गाऊ गीते. कीर्तनामध्ये आम्हाला गाता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे. याच्या करता स्वर्गातल्या अमर देवता इथं येण्याची इच्छा करतात. म्हणजे जे भाग्य स्वर्गातल्या अमर देवतांना प्राप्त झालं नाही ते आपल्याला प्राप्त झालं. स्वामीजींच्या नियोजनाला मानलं पाहिजे. त्यांच्यासाठी एक वाक्य बोलतो. अरे ज्या माणसाच्या कपड्याला खिसा नाही तो माणूस एवढा मोठा स्वर्ग उभा करू शकतो. म्हणजे ज्यांच्या कपड्याला खिसे त्यांनी काय काय केलं पाहिजे. बरोबर आहे ना. तुम्ही शोधून दाखवा त्यांना खिसा कुठं आहे का, शोधून सापडणार नाही. पण देवाचं कार्य कसं असावं सगळ्यांनी महाराष्ट्राने दखल घ्यावी. इतका सुंदर असणारा हे नियोजन, इतका सुंदर असणारा हा कीर्तन महोत्सव संपन्न होतोय. सगळ्यांच्याच नावाचा उल्लेख जसा जमल तसा करल, नसेल तर त्या ठिकाणी तसंही समजून घ्या. नावापेक्षा देवाचं नाम महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी म्हणून नामाचं चिंतन या ठिकाणी करण्यास प्रारंभ करूया. विठ्ठल पवित्र असणारा हा मार्गशीर्ष महिना आहे. या महिन्या इतका पवित्र महिना दुसरा कोणताच नाही. या महिन्यामध्ये मार्गशीर्षाच्या काय करायचं, ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय वाचायचा, संपूर्ण गीतेचं रोज पठण करायचं. स्थावर गिर्यांतू पुण्य पावन जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी पाठीवरी मज वाहू शके यक्षा रक्षगणांतू शंभूचा सखा जो धनवंतू कुबेर म्हणे मी अनंतू म्हणता झाला. भगवान बोलतात नद्यांमध्ये गंगा मी आहे, पर्वतांमध्ये हिमालय मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड नावाचा पक्षी मी आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ नावाचा वृक्ष मी आहे, धातूंमध्ये सोनं नावाचा धातू मी आहे. मी म्हणजे मी नाही बरं का. देव सांगतात अर्जुना धातूमध्ये सोनं नावाचा धातू मी आहे. सोनं किती प्रिय आहे आपल्याला. देव सांगतात एका सोन्यामध्ये कली राहतो आणि एका सोन्यामध्ये त्या ठिकाणी भगवान राहतात. कारण भगवान परमात्म्याची जर सोनं विभूती असेल, आणि 2 विभूती अत्यंत महत्वाच्या मला त्याच्या पुढच्या सांगायच्यात. या विभूती योगामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य ते देशाच्या पंतप्रधान पदापर्यंतची जेवढी पद आहेत, इतर पक्षांची जी पदं असतील, जे सत्ताधारी असतील त्यांच्यासाठी ही समाधानाची एक ओवी सांगतो आणि त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये ही ओवी लावावी. ज्ञानोबारायांनी राजकारणाचा किती आदर केला. विभूती योगामध्ये ओवी आलेली. यजनरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. या नरांमध्ये राजा कुणाला म्हणायचं, ज्याच्या सत्तेनं तो वार्ड चालतो, ज्याच्या सत्तेनं तो प्रभाग चालतो, ज्याच्या सत्तेनं महाराष्ट्र चालतो, ज्याच्या सत्तेने देश चालतो त्याचं नाव राजा आहे. आता कोणत्याही राजाचं मी नाव घेणार नाही, पण ते त्या स्तरावरचे राजे आहेत. जर एखाद्या राजाचं मी नाव घेतलं तर तुम्ही म्हणाल महाराज काय त्याच पक्षाचा आहे का काय नाही. आणि दुसरी गोष्ट पुढे जाऊन सांगेल, कोणत्याही महाराजाला, वारकऱ्याला, गायकाला, वादकाला कोणत्याही पक्षाची गरज नाही. जगातल्या सगळ्या पक्षांना वारकरी संप्रदायाची गरज आहे. एवढा संप्रदाय आपला उंचीचा आहे, मोठा आहे. नरांमध्ये राजा कोण आहे तर नरांमध्ये राजा अगदी त्या भागाचा कारभार पाहणारा तो राजा आहे. ज्ञानोबराय म्हणतात ती माझी विभूती आहे. अजून कोण, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं श्रीमंती आणि जिथं सत्ता एकत्र आली अशी कितीतरी माणसं माझ्या आज डोळ्याच्या समोर आहेत. नावं घेतली तर तुम्ही म्हणाल महाराज असं कुठं असतं का. तुम्ही शंका घ्याल
मग ज्या घरामध्ये श्रीमंती आली आणि त्याच्याबरोबर सत्ता आली आणि त्याच्याबरोबर दयाही आली, समजून जायचं ते घर दुसरं कोणाचं नाही, भगवान परमात्म्याच्या कृपेने संपन्न झालेलं ते घर आहे. ज्ञानोबराया सांगतात. म्हणून हे सगळं झालं विभूती योगामध्ये. मला महत्वाचं मुद्द्याचं सांगायचं होतं. एका वर्षात महिने किती असतात? 12. कोणत्या कोणत्या कुठून चालू होत्यात? 31 डिसेंबर संपला की 31 डिसेंबर म्हणले की काहींची दिवाळीच असते. जानेवारी फेब्रुवारी पासून आपण महिने जरी मोजले तरी ते इंग्रजी महिने 12 एका बाजूला राहतात. पण चैत्र वैशाख हे जे महिने आहेत हे 12 महिने, त्या 12 महिन्यामध्ये देव बोलतात की 11 महिने एका बाजूला आणि मार्गशीर्ष महिना एका बाजूला. कारण मार्गशीर्ष नावाचा महिना म्हणजे साक्षात परमात्मा आहे. म्हणून जरी आपण श्रावण पाळत असलो तरी श्रावण महिनाही आपल्याला तितकाच महत्वाचा आहे. पण विशेष करून या महिन्याचं महत्व सांगितलं. ज्ञानोबरायांची ओवी आहे. मासा आत्मार्ग शिरू तुम्ही म्हणे शारंग धरू आणि ऋतू माझी कुसुमा करू वसंत तो मी. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा जो महिना आहे भगवान बोलतात मी आहे. म्हणून गुरुवार कोणत्या महिन्यातले असतात? मार्गशीर्षातले. काही लोक फक्त एवढंच म्हणतात मार्गशीर्ष धरलाय खरं, फक्त एवढीच वाट पाहतात मार्गशीर्ष कधी संपतोय असं वाटतंय काहींना. मार्गशीर्ष महिना असा आहे कधी संपतोय असा कधीच विचार करू नका. मी तर असं म्हणेल आम्हाला 12ही महिने मार्गशीर्षासारखे साजरा करता यावे. 12ही महिने एवढा पवित्र महिना आहे. आणि दुसरी गोष्ट या महिन्यामध्ये भगवान दत्तात्रयांचा जन्माचा महिना आहे. आणि भगवान दत्तात्रय जन्माला येणार आहेत 18 तारखेला. म्हणजे आता किती दिवस राहिलेत? फक्त 5 दिवस राहिलेत. एखाद्या आईला मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर त्या ठिकाणी 9 महिने आणि 9 दिवसाचा कालावधी पूर्ण करावा लागतो. 9 महिने आणि 9 दिवसाच्या पूर्ण कालावधीनंतर त्या ठिकाणी बाळ जन्माला येतं. तसं भगवानही त्या ठिकाणी अवताराला येणार आहेत. आता असं समजा 9 महिने 4 दिवस झालेले आहेत. 5 दिवस भगवान दत्तात्रयांची आपण जन्माची वाट पाहणार आहोत. कारण त्यांच्या जन्माचा सोहळा आपण संपन्न करतो. भगवान दत्तात्रयांना जन्म देणाऱ्या आईचं नाव काय होतं? अनुसया. जगातली सगळ्यात धन्य माता आहे अनुसया. कारण अनुसयेचे सत्व आगळे आणि तिन्ही देवही झाली बाळे. तीनही देव जिच्या पोटी बाळ होऊन जन्माला येणं पसंत करतात. त्या आईची पूज किती पवित्र असेल. अनुसया कुणाला म्हणायचं? कोणत्याही प्रकारची जिथं असूया नाही तिचं नाव अनुसया. आता असूया कशाला म्हणायचं ते सांगतो पहिले, मग नंतर अनुसया कळत. आपल्याही जीवनामध्ये असूया असू नये. असूया संपल्यानंतर भगवान आपल्याही पोटाला जन्माला येतील, अवताराला येतील. असूयामुळे भगवान त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या पोटाला येत नाहीत. पण असूया सोडल्यानंतर अनुसया होता येतं. तशी असूया म्हणजे काय? काय झालं? 10 वर्षाचं पोरग घरामध्ये खेळत होतं. आई स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करता करता तिला चहा प्यायचा होता म्हणून तिला पातेलं गॅसवरती ठेवलं. त्याच्यामध्ये बाकीचं सगळं टाकलं पण लक्षात आलं चहासाठी साखर नाही. म्हणून काय केलं? बाळाला बोलवलं. म्हणजे बाळा जा रे शेजारच्या काकूकडनं चहासाठी वाटीभर साखर घेऊन ये. असं म्हटल्यानंतर ते पोरग साखर आणायला गेलं. गेल्यानंतर काकूला म्हणले काकू आईने साखर मागितली. त्या काकूने साखर दिली. पण तेवढ्यामध्ये त्या काकूने विचारलं बाळा अजून काय म्हटली रे आई?
काय नाही म्हणजे साखर आण आणि जर नाही त्या शेजारच्या जाडीने दिले तर पलीकडच्या काळीकडून घेऊन ये. त्याचं नाव काय झालं? असूया. अरे साखर आपल्याला लागती, चहा आपल्याला प्यायचा आहे, पण जाळी आणि काळी म्हणून तिचा उद्धार आपण करतोच ना. सहज नकळत किती सहज बोलून गेलो आपण. याला म्हणायचं असूया. दुसऱ्याच्या बद्दल मनामध्ये द्वेष निर्माण झाला की तिथं निर्माण होते ती असूया. असे म्हणून तर लोक म्हणतात ना, चोराच्या हातात द्यावं पण पोराच्या अजिबात नको. काय झालं घरामध्ये आजोबा आजी आणि त्या ठिकाणी आत्या जेवायला बसली आणि ते पोरगा आईला म्हणते, काय ग आई, आपल्याकडे तर आजी आजोबा आणि आत्या जेवायला बसलेली आहे, तू तर रात्री म्हणत होती आपल्याकडे जेवायला मसोबा येणारे, काळूबा येणारे, आंबाबा येणारे. पोरांच्या समोर असं उघडं पडतं की असूया झाली नाही का. अरे जिथं अशी असूया आहे तिथं दत्तात्रय कशा जन्माला येतील? नाही येणार. म्हणून आत्रीची अनुसया गरोदर आहे. दर्यावतार विश्वतार भगवान दत्तात्रय जन्माला येणार आहेत. झालं चांगला काळ आपण पाहिला. एक 20 महिन्याच्या नंतर थोडीशी प्रस्तावना करून आपण पुढे जाऊ. 20 महिन्यानंतर आपण सगळ्यांना एकामेकाला भेटायला लागलो, गाठीबिटी व्हायला लागल्या, भजन चालू झालं, कीर्तन चालू झालं, सगळं काही चालू झालं, लोकांचे उद्योग व्यवसाय सगळं चालू झालं. पण बाहेर पडल्यानंतर सगळ्या लोकांची एकच चर्चा होती. सगळी लोक चर्चा करायची, महाराज या कोरोनाच्या 20 महिन्याच्या कालखंडामध्ये आमचं खूप नुकसान झालं, आमचा खूप लॉस झाला, खूप लॉस झाला, खूप नुकसान झालं. काय वाटतं तुम्हाला? लॉस झाला आपला? हा, तुम्हाला प्रॉफिट झाला, ठीक आहे, काय हरकत नाही. माता भगिनीला काय वाटतं? लॉस झाला का प्रॉफिट झाला? तुम्ही जरी नाही काय एकाच पक्षात उभं राहा, पण त्या तरी बरं राहतो जरा एका बाजूने असलं. नाही तर अर्धे प्रॉफिट म्हणायचे आणि अर्धे लॉस म्हणायचे. प्रॉफिट आणि लॉस जे काय असेल ते, मी असं म्हणेन आपला सगळ्यांचा झाला तो प्रॉफिट झाला. आणि तो कसा झाला? देवाने आम्हाला या वर्षीचा दत्त जयंतीचा 16 पाहायला शिल्लक ठेवला. हा आपला प्रॉफिट नाही का? तुकोबाराय म्हणतात, बरं झालं देवा या मृत्यूचा घास मी झालो नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो यथोवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पक. महाराजांनी त्यावेळेस दुष्काळात ठरवलं होतं
की इथून पुढचा कालखंड देवा तू मला जिवंत ठेवलं ना, तू मला वाचवलं ना, इथून पुढचा कालखंड देवा तुझ्यासाठी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, आयुष्याचा नाश नाही ना झाला देवा, आता सगळं आयुष्य तुझ्यासाठी. आपल्यातला एक तरी जण म्हणला का देवा शिल्लक राहिलेलं आयुष्य आता तुझ्यासाठी, आता कमीत कमी एवढं तरी नका म्हणू देवाने आमचा लॉस केला म्हणून. आणि जर कोणी असं उद्यापासून म्हणायला लागलं ना आमचा कोरोनाच्या काळात लॉस झाला, देव म्हणेन आता 2 लाटा गेल्या, 3ऱ्या लाटेला याचं कामच काढतो. आपल्या आई वडिलांना जर आपण म्हणलं तुम्ही आमच्यासाठी काय कमवलं, राग नाही येणार का त्यांना? देवाला येईल ना. आपण जर दूषण द्यायला लागलो, अहो देव किती कृपाळू आहे, का त्याची कथा करायची, का त्याच्या नामाचं चिंतन करायचं, देव इतका कृपाळू आहे. रोजचे 21,600 श्वास कोण देत आहे आपल्याला, आपण कधी विचार करतोय का? 21,600 श्वास मोजायचे ठरवलं तरी आपण दिवसभर मोजून, रात्रीचे आपल्या उशाला बसून परमात्मा आपल्याला श्वास पुरवण्याचं काम करतो, पण श्वासाची किंमत व्हेंटिलेटर वरतीच कळते, तोपर्यंत कळत नाही. चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवितो हरिवीर, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. व्हेंटिलेटर वरती गेल्यानंतर पैसे मोजायला लागतात, त्यावेळेस एका एका श्वासाची किंमत कळते. अरे परमात्मा किती कृपाळू, अरे भजन केलं तरी तो आम्हाला रोजचा प्रसाद देतोय, आणि भजन नाही केलं तरी रोजचं खायला देतोयच ना तो आम्हाला. कोणता दिवस आहे असं की ज्या दिवशी आम्हाला त्याने उपाशी ठेवलं? अरे तो शिव्या देणारा सुद्धा खाऊ घालतोय रोज, भजन करणारा घालतो नवल काहीच नाही, पण शिव्या देणारा सुद्धा. आणि एकदा काय झालं, एका सरासरी वाट सुरू चालला होता, 2 दिवसाचा उपवास. जात असताना भुकेनं इतका व्याकुळ झाला होता, खायला मिळालं नाही म्हणून इकडं तिकडं घर शोधत होता. सकाळची वेळ होती, 10-11 वाजले असतील. तो वाट सुरू चालत 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 एका गावाजवळ आला, आणि गावाच्या सुरुवातीला एका वारकऱ्याचं घर लागलं. तो वारकरी, तो घर मालक त्या वाटसरूने पाहिला आणि विनंती केली की 2 दिवस खायला अन्न मिळालं नाही, मला तुमच्याकडे जेवायला मिळेल का? तो घर मालक म्हणला आमच्याकडे सकाळचा स्वयंपाक तयार असतो. तो हातपाय धुवून आणि ताटावरती लगेच जाऊन बसता येईल. हातपाय धुवायला त्याला पाणी दिलं. घर मालकाने बायकोला सांगितलं की बाबा याच्यासाठी ताट तयार कर. तिने सुंदर असं जे सकाळी केलं होतं ते सगळं ताटामध्ये मांडलं. वाट सरूला सांगितलं, तो उपवासी होता जो 2 दिवसाचा, त्याला सांगितलं चला जेवायला बसायचंय. तो ताटाच्या जवळ आला, मांडी घालून बसला, आणि अन्न जसं पाहिलं, आता 2 दिवसाचा उपवासी माणूस तो गप्प बसणार आहे का? एवढी प्रचंड भूक लागली होती, एवढा हात त्याचा वेगाने त्या भाकरीकडे गेला, पण त्या घर मालकाने त्याला थांबवलं. म्हणले थांब. हात धरला घर मालकाने, म्हणला तसं नाही खायचं, तुला पाहिजे तेवढं खा, पण माझा एक नेम आहे, तू पुंडलिक वरदा हरिविठ्ठल म्हण आणि मगच जेवायला सुरुवात कर. तो म्हणला मला नाही म्हणता येत. म्हणजे मला नाही म्हणता येत. मग मी, तो घर मालक म्हणला एक काम कर, मी पुढे म्हणतो मग तू मागं म्हण. म्हणला मला नाही म्हणायचं, काही लईच गाठी असतात, पुढेही नाही आणि मागेही नाही. म्हणले मला म्हणता येत नाही, आणि तुम्ही जरी पुढे म्हणले तरी मी म्हणणारच नाही. त्यांचा वाद झाला. घर मालक म्हणला मी वारकरी आहे, माझं वारकऱ्याचं घर आहे, माझा नियम आहे, माझ्याकडे कोणी पाहुणा आला अथवा आमच्या घरातली मंडळी जेवायला जरी बसली तरी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल म्हटल्याशिवाय मी कुणालाही घास मुखामध्ये घालू देत नाही. तू जरी 2 दिवसाचा उपवासी असला तरी माझ्या पाठीमागे तू पुंडलिक वरदा म्हण. तो म्हणला तुमचा नियम असेल पुंडलिक वरदा म्हणण्याचा, पण माझा नाही ना. म्हटले अजून एखादा दिवस उपाशी राहील, नाही मिळालं तर चाललो म्हणला निघून. ते भांडलं आणि जेवत्या ताटावरनं उठून निघून गेलं. पण त्या घर मार्गाच्या समोर पांडुरंग परमात्मा येऊन उभा राहिला आणि
संभाळी तो साक्षी होतो आपला, प्रत्येक क्षणाला आपल्याला तो सांभाळतो, म्हणून त्याची कथा करायची, त्याचीच कथा का ऐकायची? कारण संसारामध्ये आहेत त्या सगळ्या व्यथा आहेत आणि संसारातल्या व्यथा संपवायच्या असतील तर देवाची कथा आपल्याला ऐकावी लागेल. इतरांच्या कथा ऐका, संसारातल्या कथा ऐका, त्या संसाराच्या कथा ऐकून आपल्या हाताला काहीच लागणार नाही, पण देवाची कथा ऐकल्यानंतर भरपूर काही हाताला लागतं किंवा वायालाच त्याच्यातलं काही जात नाही. म्हणून देवाची कथा ऐकायची. कथा सुख करी, कथा मुक्त करी आणि कथा याची बरी. जगामध्ये सगळ्यात कथा चांगली कोणाची तर कथा याची बरी विठोबाची. का बरं त्याची कथा बरी आहे? तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान आणि समाधी लागून उभा असे. देव कीर्तनामध्ये उभा असतो आणि देवाला कीर्तनामध्ये समाधी लागते. ही कीर्तनाची ताकद आहे. म्हणून मी नेहमी बोलत असतो, पैसे आल्यानंतर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरता येईल, अमेरिकेला जाता येईल, इंग्लंडला जाता येईल, जपानला जाता येईल, रशियाला जाता येईल, पण जगाला कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात यावं लागेल. हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव. कथा कुठं नाही, कथा फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे देवाचं हे कीर्तन महाराष्ट्रामध्ये, ही महाराष्ट्राची उंची आहे, हे महाराष्ट्राचं सामर्थ्य आहे. कीर्तनामध्ये याच महाराष्ट्रामध्ये देव नाचला हे आपण सगळ्यांनी ऐकले, अनेक प्रमाणाने आपल्याला सिद्ध करता येईल. म्हणून कथा कुणाची ऐकायची? कोणतीही कथा ऐकल्यानंतर फायदा नाही, पण कुणी जर आपल्याला त्याच्या संसाराची कथा सांगायला आलं ना, आपल्या घरी काही कमी असतं का? तेव्हा त्याचं आपण ऐकून घ्यायचं. पण लोक पण इतकी चमत्कारी असतात, ऐकताना इतकं हसत हसत ऐकतात आणि सांगताना मात्र तिखट मीठ लावून सांगतात. त्या पेरू सारखं. पेरू बाजारात माणूस घ्यायला गेला की पहिला विचारतो गोड आहे का, आणि गोड जर असत तर त्याला तिखट मीठ लावून का मागतो हा? म्हणजे हे कुठलं गणित आहे? पेरू गोड आहे का त्याला विचारायचं आणि खाताना मात्र तिखट मीठ लावून खायचं. हे पेरूची नाही कथा, ही ऐकणाराची सांगणाऱ्याचीच कथा आहे. संसारातली कोणती कथा ऐका ती व्यथाच देणार, पण परमार्थातलं काही ऐका त्या ठिकाणी व्यथा घालवणार हे सामर्थ्य या कथेचं आहे. एका राजाला अशी कथा ऐकायची आवड होती. तो राजा पण असा होता, एक विशेष वाटतं, राजाला आणि कथा ऐकायची आवड. इथं पण राजकीय सत्तेतली बरीच माणसं आहेत की त्यांना सुद्धा ती आवड वाटते, म्हणूनच इथपर्यंत आलेली आहे. आणि राजकीय सत्तेतली जेवढी पदं मी सुरुवातीलाच बोललो ते त्या त्या स्तरावरचे राजे आहेत. एका राजाला कथा ऐकायची आवड होती आणि त्या राजाने असा नियम केला, कथा ऐकायची म्हणून कथाकारांना निरोप दिला, मला न संपणारी कथा सांगायची. तर त्या राजाच्या दरबारामध्ये हजारो कथाकार आले. कुणाची कथा 1 दिवस चालली, कुणाची 6 दिवस चालली, कुणाची आठवडाभर चालली, कुणाची 15 दिवस, कुणाची महिनाभर, कुणाची 6 महिने, कुणाची वर्षभर कथा चालली. पण भांडवल तर कधी कधी संपत असतं ना, भांडवल पुरतं किती, ते संपतच ना कधीतरी. वर्ष कथा सांगून सुद्धा राजाचं समाधान झालं नाही, म्हणलं मला न संपणारी कथा ऐकायची. राजाने त्याच्या नगरामध्ये, नगराच्या बाहेर दमडी दिली, मला न संपणारा कथाकार बोलवा, म्हणजे न संपणारी कथा सांगणारे कथाकार बोलवा. दमडी दिल्यानंतर सगळ्यांना माहिती झालं, त्या दमडीमध्ये असं सांगितलं होतं, जर कुणी मला जर न संपणारी कथा सांगितली तर राजा म्हणला त्याला अर्ध राज्य मी बक्षीस देईन. मी जेव्हा म्हणेल थांब तेव्हाच त्या ठिकाणी थांबायचं, मला न संपणारी कथा ऐकायची. पण जर का कुणी मध्येच कथा संपवली तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. राजाने नियम केला. राजा आहे, कारण राजा लहरी असतो, तो काही करू शकतो, त्याला कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला काही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. एक वाक्य बोलल्यानंतर अख्खा देश बंद होतो, ही राजाची ताकद आहे, आपल्याला तर माहिती आहे. राजा काही करू शकतो ना, हे राजाच्या बोलण्याचं सामर्थ्य. राजाने सांगितलं न संपणारी कथा सांगायची, जर न संपणारी कथा असेल तर मी अर्ध राज्य देणार, आणि जर कथा संपली तर मृत्यूदंडाची शिक्षा. सगळे कथाकार घाबरले, पण एक कथाकार त्या नगरामध्ये आला. प्रधानजीने त्याची भेट घेतली. कथाकाराचा आणि प्रधानजीचा संवाद झाला. म्हणजे तुमच्या राजाला मी न संपणारी कथा सांगणार. प्रधानजीने सांगितलं, बघा राजाचा नियम आहे, तुम्ही जर न संपणारी कथा सांगितली तर अर्ध राज्य मिळेल, पण कथा जर मधीच संपली तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा होईल. कथाकारांनी सांगितलं प्रधानाला, तू काहीच काळजी करू नको, चल राजाची मीटिंग लाव. कथाकार सिंहासनावरती बसत असताना राजा पुन्हा एकदा म्हटला, पहा कथाकार तुम्ही सावध व्हा, तुम्ही मला न संपणारी कथा सांगायची, मला जेव्हा वाटेल मी म्हणेल थांबा तेव्हाच तुम्ही थांबायचं. तुम्ही जर मला न संपणारी कथा सांगितली तर तुम्हाला अर्ध राज्य बक्षीस देणार, पण कथा जर मधीच संपली तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा होईल. कथाकार म्हणले, राजा तू काहीच काळजी करू नको, कथा चालू करायची का? ठीक आहे, राजाने सांगितलं चालू करा. आता कथा चालू झाली.
कथाकार सांगायला लागले, राजा, या भारत देशामध्ये असं एक नगर होतं की त्या नगरामध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला 1000 एकर जमीन होती. किती एकर? आता कथा सांगतोय म्हणजे बोललं पाहिजे, झोपले नाही ना तुम्ही? आता बऱ्याच वेळा असं होतं तर ते माणसं झोपतात. तुम्ही म्हणा देवाला समाधी लागते मग आम्हाला पण लागली, असं नको. कथाकार सांगत होते त्या नगरामध्ये एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला 1000 एकर शेती होती. या वर्षी पाऊस चांगला पडला. त्या शेतकऱ्याने या हिवाळ्याच्या सीझनला असा निर्णय घेतला की 1000 एकर मध्ये बागायती शेती असल्यामुळं दुसरं कोणतंही पीक न घेता त्या शेतामध्ये फक्त ज्वारीचं पीक घ्यायचं ठरलं. शेतकऱ्यानं 1000 एकरामध्ये ज्वारीचं पीक घेतलं. ज्वारी लहानाची मोठी झाली, कणसावरती आली, कणसातले दाणे भरले, मळणीला आली, खळ्यावरती एक खंडी ज्वारी त्या शेतकऱ्याला झाली. आणि मग 1 एकरला 1 खंडी, तर 1000 एकराला किती? 1000 खंडी. सोपं गणित आहे. 1000 एकराला 1000 खंडी ज्वारीचं पीक झालं. आता खंडी माहितीये का? जाऊ द्या पुढं. खंडीभर झालं आपण म्हणतो ना, आपण सहज म्हणतो ना, आमच्याकडे खंडीभर आहे. खंडीभर म्हणजे आम्हाला पुरेल इतकं आहे, पुरेसं आहे आणि भरपूर आहे असा अर्थ ना. बाकीची गणिताची भाषा जुन्या माणसांना विचारा, खंडीभर म्हणजे किती, मनभर म्हणजे किती. कथाकार सांगतायत राजाला, राजा, 1000 खंडी ज्वारी साठवण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या घराच्या बाजूला भलं मोठं कोठार होतं. आणि त्या कोठारामध्ये त्या शेतकऱ्यानं 1000 एकर ते 1000 खंडी ज्वारी त्याच्यामध्ये साठवली. पण त्या कोठाराला एक अशी जागा होती ते ज्वारी बाहेर काढण्यासाठी. ते लांबून एका झाडावरच्या चिमणीनं पाहिलं, ती चिमणी उडत उडत आली, एक ज्वारीचा दाणा घेतला आणि उडत उडत झाडावरती निघून गेली. पुन्हा ती चिमणी आली, पुन्हा एक ज्वारीचा दाणा घेतला, पुन्हा उडत उडत निघून गेली. पुन्हा ती चिमणी आली, एक ज्वारीचा दाणा घेतला, रात्र झाली, पुन्हा उडत उडत निघून गेली. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी पुन्हा ती चिमणी आली, एक ज्वारीचा दाणा घेतला, पुन्हा उडत उडत निघून गेली. पुन्हा चिमणी आली, पुन्हा ज्वारीचा दाणा घेतला, उडत उडत निघून गेली. समजते ना मी काय सांगतोय रे? काय सांगतोय? न संपणारी कथा. कथाकार म्हणजे पुन्हा चिमणी आली, पुन्हा एक ज्वारीचा दाणा घेतला, चिमणी उडत उडत निघून गेली. पुन्हा चिमणी आली, पुन्हा ज्वारीचा दाणा घेतला, चिमणी उडत उडत निघून गेली. राजा म्हणला, अहो कथाकार पुढचं सांगा ना. कथाकार म्हणले, अरे 1000 खंडी ज्वारीचे दाणे संपू दे ना. राजा म्हणला, अहो ती चिमणी मरेल ना. कथाकार म्हणले, मी दुसऱ्या चिमण्या घेऊन येईल. अशी मूर्खासारखी कथा ऐकून कुठे देव भेटत असतो का? अशी न संपणारी कथा ऐकल्यानंतर तुला काय प्राप्त होणार आहे? आता संसारातलं उदाहरण देतो, अजून सोपं म्हणजे लक्षात येईल. नवरा बायको भांडत होते. आणि भांडत कशावरून होते? नवरा म्हणत होता बायकोला, माझ्या पोराला मी इंजिनियर करणार, आणि बायको म्हणत होती माझ्या पोराला मी डॉक्टर करणार. हा म्हणला इंजिनियर, ती म्हणली डॉक्टर. हा म्हणला पोरगा जर इंजिनियर झाला तर तो मला कामामध्ये, कंपनीमध्ये माझ्या कामात तो मला मदत करत, म्हणून मी पोराला इंजिनियरच करणार. बायको म्हणली मी सारखी आजारी असते, तो जर डॉक्टर झाला तर मला सारखं इंजेक्शन टोचेल. ती म्हणायची मी डॉक्टर करणार, हा म्हणायचा मी इंजिनियर करणार. डॉक्टर इंजिनियर म्हणता म्हणता हिला इतका राग आला, ही गरम झाली, हिने सगळी फळीवरची भांडी खाली घेतली, दनादन समोर आपटली. याच्या हाताला जे सापडलं त्यांनी सगळं आपटलं. मिक्सर असेल, टीव्ही असेल, सगळं फोडून टाकलं, अख्ख्या घरात निघाला. आणि काय वाचलंय या भांडणामध्ये म्हणून खालचा एक शहाणा माणूस वरती आला. कशासाठी भांडतात? तेवढ्यात तिने सांगितलं माझ्या पोराला मी डॉक्टर करणार, हे म्हणतात इंजिनियर करणार. हा म्हणला मी इंजिनियर करणार, ही म्हणते डॉक्टर करणार. त्या शहाण्या माणसाने विचारलं, बरं ठीक आहे, तुमचं मत आहे ना डॉक्टर आणि तुझं मत आहे ना इंजिनियर, एक काम कर, ज्याला कुणाला इंजिनियर आणि डॉक्टर बनवायचे तुमच्या पोराला तर बोलून घ्या ना. आता पोराला बोलून घेतल्यानंतर दोघंही एकामेकीकडे बघायला लागले, हसायला लागले. तो शहाणा माणूस म्हणला काय झालं? नाही म्हणले पोरगा अजून जन्मालाच यायचं. असं कुठं विचारून जमतं का? संसाराली एका संसारामध्ये आल्यानंतर बाकीची सगळी दुःख जरी असली तरी तुकाराम महाराज म्हणतात एक सुख मात्र त्या संसारामध्ये, देवाचं पाय आठवण्याचं, देवाची कथा सांगण्याचं सुख, दुसरं कोणतंच नाही.
त्याचं भजन करण्याचं सुख, त्याचं नामस्मरण करण्याचं सुख दुसरं कोणतंच नाही. म्हणून या संसाराला आल्यानंतर, या देहाला आल्यानंतर संसाराची भीती जर बाजूला घालवायची असेल तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये याची कथा नामाचा गजर. आणि आम्हा संसार काय करी, संसाराचा धाक निरंतर आम्हासी. जरी संसाराचा धाक जरी असला ना तरी भगवान परमात्म्याची कथा आपल्याला शांत करणारी. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततं गृही गृह्णन्ति ते भूरिदा जना. भगवान परमात्म्याची कथा ही शांत करणारी कथा आहे. हा गोपीगीतातला श्लोक आहे. 19 चरणाचं गोपीगीत नुसतं गायलं रोज तरी त्या माणसाच्या उभ्या आयुष्यामध्ये कधीच हार्ट अटॅक येत नाही, एवढी ताकद आहे कथेची देवाची. गायल्यानंतर म्हणल्यानंतर 1000 वेळा आता सांगायचं तरी तुम्हाला किती वेळा. पण काय तुम्ही सिस्टम मध्ये काही काळजी करू नका. कीर्तनकाराचं, गायक मंडळीचं आणि स्पीकरवाल्यांचं सासू सुनेसारखं असतं. राहायचं एकाच घरात आणि बांधायचं दिवस तसंच आहे. काय करायचं. किती गोड पोर पहा. यांनी म्हणायला लागले तर पोरं किती गोड नाचतात. मला वाटतं एवढे हात वर्षभरात कधीच दुखणार नाही, ते आज दुखणार तुमचे. तुम्ही काळजी करू नका. नाही त्यांनी दाबून दिले तर जाताना मी तुमचे हात दाबून देतो. जसे तुमचे हात दुखतात ना त्यांचे गळे पण दुखणार आज. तुम्ही काळजी करू नका. जाताना मी गळे मला तसं नाही म्हणायचं, तुम्ही समजून घ्या. आपण लगेच किती अंदाज लावायला पुढचे असतो ना. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता या ना. तर एक विनोदाने एक भूमिका सांगतो कथेची. मागे बोललो होतो कुठेतरी. एका गावामध्ये एक असा माणूस होता. कधी कीर्तनाला नाही, कधी काकड्याला नाही, कधी भजनाला नाही, वर्षभरात कधीच कुठं जायचा नाही. अख्ख्या गावाने त्याला सांगून झालं होतं, अरे इतका सुंदर सत्ता या कासारवाडीमध्ये दरवर्षी होतोय, एकदाही तू त्या ठिकाणी कीर्तनाला गेला नाहीस. 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये एकदाही तुला कासारवाडीला कीर्तनाला जाता आलं नाही. अरे इथं स्वर्ग निर्माण केला, इतकं सुंदर वातावरण निर्माण झालंय. अख्खं गाव त्याला सांगत होतं, पण तेही इतकं हट्टी होतं, त्यांनी ठरवलं होतं नाहीच जायचं. सगळ्यांचं सांगून झालं, अख्ख्या गावाने सांगितल्यानंतर त्याच्या बायकोनी त्याला सांगितलं, पहा म्हणजे बघा या वर्षी करोनातून तुम्ही वाचलेले आहेत, म्हणजे एक काम करायचं, या वर्षी करोनातून तुम्ही वाचले झाले, आता या वर्षीचा कासारवाडीचा सप्ताह होतोय. बायको म्हणली तुम्ही जर आजपासून कीर्तनाला गेले नाहीत तर तुम्हाला आजपासून 8 दिवस मी उपाशी ठेवणार. पण माणसं कुणाचं जरी ऐकलं नाही तरी तिचं मात्र लवकर ऐकतात. म्हणजे लवकर लगेच त्याने मनावर घेतलं, कारण त्याला बायकोचा स्वभाव माहिती होता की नाही ना 8 दिवस जेवायला देणार, तर नाही देणार, उपाशी ठेवील, खोलीत कोंडून ठेवील, पण आपल्याला जेवायला देणार नाही. हे त्याला बायकोचा स्वभाव माहिती होता. त्याने ठरवलं, म्हणलं लाज काज कसं का व्हायना, म्हणले यांना कासारवाडीच्या सप्त्याला पहिल्या दिवसापासून, आज पण नाही आलं ते उद्यापासून येईल असं समजा. म्हणलं कासारवाडीच्या सप्त्याला जायचं. बायकोच्या सांगण्यावरनं ते आलं तसं अख्ख्या गावाने त्याला पाहिलं. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे इतक्या वर्ष झालं आपण त्याला सांगतोय, एकदाही कथेला आला नाही, एकदाही कीर्तनाला आला नाही, आणि आज कसा आला. म्हणून गावातली लोक चांगली होती, त्याला नावं नाही ठेवली. तो आला म्हणून त्याचं स्वागत केलं. त्याला म्हणले या या या, त्याचं स्वागत केलं अख्ख्या गावानं. स्वागत केल्यानंतर काही माणसाला इतकं बरं वाटलं, म्हणजे टाळ घेऊन उभा राहू नको म्हणून एका माणसाने घोंगडी आणली होती, त्याच्यासाठी घोंगडी बसायला टाकली. तो माणूस म्हणला आता कीर्तनाला बसा बसा बसा. तुम्ही बरोबर लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. तेवढ्यामध्ये कीर्तन चालू झालं. 7 ते 9 कीर्तन असं समजा. कीर्तन चालू झालं, लोकांनी त्याचं स्वागत केलं, या 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 म्हणून.
दुसऱ्यांदा स्वागत लोकांनी केलं, त्याचं बसा बसा म्हणून घुमडी दिली त्याला बसायला. तिसऱ्यांदा त्याचं कीर्तन चालू झालं. 7 वाजता कीर्तन चालू झालं. बाबा जसा कीर्तनाला पुढे बसला तसा लगेच झोपला. 7 वाजताच त्याला झोप लागली. 9 वाजले, कीर्तन सगळं संपलं, चाल वगैरे झाली, जय विठ्ठल होऊन सगळी आपापल्या घरी गेली. इकडची माणसं जीवनही गेली, पण आता एकटंच शिल्लक राहिलं होतं ते घुमडी बसलेलं आणि घुमडीवालं म्हणलं आता जा जा जा. हे जाग झालं म्हणलं संपलं आहे कीर्तन. अहो कधी संपलं, लोक घरी जाऊन झोपली म्हटल्याबरोबर हे पटकेनी गडबडीत उठलं, घरी गेलं. बायकोनी त्याचं म्हणजे स्वागत करावं म्हणून दरवाजामध्ये त्याची बायको उभी होती. मी कथेचं महत्व सांगतोय, कथा किती महत्वाची आहे. बायकोनी त्याचं स्वागत केलं, घराच्या अंगणात उभी होती. बायकोनी विचारलं कसं वाटलं कीर्तन. तो म्हणला त्याला सांगताच आहे ना कसं वाटलं कीर्तन, झोपलंच होतं हे, आता बायकोला सांगावं काय. बायको म्हणली मग कीर्तनातून काहीतरी आणलं असेल ना, एखादा काय मंत्र काहीतरी ऐकलं असेल ना. तो म्हणला मी कीर्तनात गेल्यावर एवढंच ऐकलं, या या या, बसा 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 आणि जा जा जा, एवढंच ऐकलं म्हणलं. याच्या पलीकडे काहीच ऐकलं नाही मी. त्यांनी तेच ऐकलं होतं. बायको पण हुशार होती, डोकेबाज होती, आणि त्या असतातच जरा डोकेबाज. ती इतकी डोकेबाज होती म्हणजे एवढंच मंत्र ऐकला का. बायकोनी सांगितलं रात्रभर हा मंत्र जपायचा. कथेतून कीर्तनातून मंत्र आणलाय ना, चांगला मंत्र मिळाला, रात्रभर जपायचा. त्यांनी लगेच पाठ केला, या या या, बसा बसा बसा, जा जा जा. ते रात्री 10, 11, 12, 1 वाजली या या याच करत होतं, बसा बसा जा जाच करत होतं. काय झालं त्या दिवशी नेमका त्यांच्या घरी चोर आला. काय चोराला सुद्धा त्या दिवशी चोर आला म्हणजे तुम्हाला पुढचं कळालं वाटतं, सांगू का नको म्हणून. हे चोर आलं त्या दिवशी नेमकं त्याच्या घरी. हे झोपतच करत होत म्हणजे जागच होत. या या या, चोराने एंट्री जशी केली तर चोराला असं वाटलं या 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 म्हणजे याचा अर्थ मालकाने आपल्याला ओळखलं. तेवढ्या 10 म्हणला बसा बसा बसा. चोर म्हणला आता तर काय अजिबातच खरं नाही. चोर पळून जायला निघाला आणि तेवढ्या 10 म्हणला जा जा जा. ते चोराने ऐकलं. चोर म्हणला इथून जर आता निघून गेलो तर उद्या चौकीतच उभं राहायला लागणार आपल्याला. चोर म्हणला तसं जायला नको, याची गाठ घेऊनच जाऊ. चोर माघारी फिरला, याच्याजवळ उभा राहिला. खिशातलं पिशवीतलं सोनं पैसे सगळं काढलं, त्याच्या पायाजवळ ठेवलं. हे सगळं घ्या म्हणला. सगळं घ्या म्हटल्याबरोबर त्यांनी बायकोला गडबडीत उठवलं. अरे म्हणजे बायकोला उठवल्यानंतर यांनी विचारलं अरे कोण आहे तू. अरे चोर म्हणला आता तू वळाकले तर कशाला विचारताय कोण आहे तू. अजून देतो. अजून त्याच्या राहिलेलं खिशातलं त्याच्या समोर मांडून चोर निघून गेला. दृष्टांत संपला. एक गोष्ट आहे का, त्याच्या बायकोचं उत्तर खूप गोड होतं. बायको त्याला म्हणली तुम्ही खऱ्या कीर्तनामध्ये गेला, खोटा मंत्र आणला आणि खरा चोर पकडला, बरोबर. तसं तुम्ही उद्यापासून खऱ्या कीर्तनामध्ये जा, खरा मंत्र आणा, तुमच्या हाताला देव लागल्याशिवाय राहणार नाही. ही कथेची ताकद आहे. कथा सुख देते, कथा मुक्त करणारी कथा असते. कथा देवाला सुद्धा आवडते. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची नाही अनिकाची प्रीती ऐसी. विठ्ठल कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव आणि पंढरीचा राव उभा असे. कीर्तनाच्या सुखानं देव सुखावतो, पंढरीचा देव या कीर्तनामध्ये उभा असतो. तेथे असे देव Yeah.
असतात हे कथेचं सामर्थ्य आहे. महाराज सांगतात ठीक आहे, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे फळती दोष काय गुणे आम्हा आनंदास सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. ब्रह्मरस कुठं मिळतो? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष समोरचं वाक्य आहे. आणि सेवू ब्रह्मरस त्याच्या कीर्तनामध्ये ब्रह्मरसाची निर्मिती होती. म्हणून करू याची कथा नामाचा गजर. पण संप्रदायामध्ये माणसं आली ना, संप्रदायामध्ये येताना आपण सेवक व्हावं. पण बऱ्यापैकी असं होतं आपण संप्रदायामध्ये मालक बनून येतो. संप्रदायातला सेवक जो कोणी संप्रदायात सेवक बनून आला तो संप्रदायातला मालक झाला. विष्णुबुवा जोग महाराजांनी माऊलींची सेवा केली. आज 104-5 वर्ष झाली. जोग महाराज आज वारकरी शिक्षण संस्थेचे मालक आहेत. हैबत बाबांनी माऊलींची सेवा केली, ज्ञानोबारांची सेवा केली, ज्ञानेश्वरीची सेवा केली. आता ज्ञानेश्वरीच्या संबंधानं मला थोडं बोलायचं होतं. 1-2 मिनिटांमध्ये सांगून पुढे जाऊया. ज्ञानेश्वरीची सेवा हैबत बाबांनी केली, ज्ञानोबारांची सेवा हैबत बाबांनी केली. ते सेवक म्हणून माऊलींच्या दारात आले. आज आपल्या पंढरीच्या सोहळ्याचे ते मालक झाले. आणि मालक येतात ते आपल्या देहानं नाहीत, पण त्यांना आपण मालक म्हणतो. सोहळ्याचे मालक कोण? हैबत बाबा आरफळकर आपल्यात नाहीत, पण ते सोहळ्याचे मालक आहेत. सेवक म्हणून आले, ज्ञानेश्वरीची सेवा केली त्यांनी. आज आपण एक संकल्प सगळ्यांनी मिळून केला ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं. सुरुवातीला हा संकल्प म्हटलं होतं 100 लोकात, 108 लोकात, तदनंतर म्हणलं 725 लोकात. हे सगळं काही करता करता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप, फेसबुक या ठिकाणी आपण सहज ज्ञानोबारायांचा 725वा हा समाधी सोहळा होत असताना आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करू. म्हणजे पारायण कसं करायचं तर लेखी पारायण करायचं असं सगळ्यांचं ठरलं. ठरल्यानंतर या सगळ्या गोष्टी मनावर ज्यांनी घेतल्या, तिथं अण्णा आहेत, विजयाण्णा जगताप असतील, तदनंतर या ठिकाणी संजय शेठ काटे असतील, अण्णांनी वया असतील, संजय मामा विषय असतील की ज्यांनी 5000 ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अप्पासाहेब बागल या ठिकाणी आहेत, माजी नगरसेवक. त्यांनी हे कार्य दत्तात्रय चिंचोडे यांना घेऊन त्या ठिकाणी करत असताना सोशल मीडियाचा चांगला वापर केला. आणि 1000 नाही, 2000 नाही, तर आता आपले 25,000 लोक ज्ञानेश्वरी लिहित आहेत. त्याच्यामध्ये 25,000मध्ये 15,000 महिला आहेत. म्हणजे 70% महिलांचं आरक्षण एका बाजूला झालं. आता आपण 10,000च बसतोय. 25,000मध्ये 15,000 महिला झाल्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर पोरांनी, तरुणांनी, माणसांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही तर भाकरी थापण्याची 100% वेळ येण्याची शक्यता आहे बरं का. मग आता ज्ञानेश्वरी त्या लिहिणार, मग त्यांच्याबरोबर आपल्याला लिहावंच लागेल. नाही तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मी ज्ञानेश्वरी लिहिते, तुम्ही मला स्वयंपाक करून द्या म्हणू शकतात ना त्या अधिकाराने. मग हे सगळं करत असताना आदरणीय आमदार साहेबांनी, लक्ष्मण भाऊ जगताप आमदार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जेवढं काय लागतंय तेवढं माझ्याकडनं घेऊन जा. नंतर विजय शेठ जगताप त्यांचे बंधू त्यांनी सांगितलं जेवढं काय लागतंय तेवढं घेऊन जा. आमचे विकासदाजी काटे, संजय मामा भिशे, ही सगळी मंडळी याच्यामध्ये योगदान देणारी आहेत. आमचे नागनाथ शेठ जांभूळकर आहेत, तदनंतर बाळासाहेब शितोळे, म्हणजे महाराज मंडळीपैकी आमचे आत्माराम मोरले महाराज, आमचे फौजी काका आहेत. या कार्यक्रमात सगळे सहभागी आहेत. आमचा सगळा ढमाले परिवार, बापू साहेब असतील, पांडुरंगजी ढमाले असतील, ही सगळी मंडळी या कार्यक्रमात सहभागी आहेत. हे झालं ज्ञानेश्वरीचं. आता यात स्वामीजी तुमच्या साक्षीनं, मोठ्याचा हात असला ना सगळं काही होतं. आम्ही आता असा संकल्प करतो इथूनच, त्या दिवशी बोललो सहज, ज्ञानेश्वरीचं लिखाण या ठिकाणी आमचं पुढच्या वर्षात पूर्ण झालं की पुढच्या वर्षीच्या याच सप्त्यातून तुकाराम महाराजांच्या गाथेचं लेखी पारायण करायचं. याच्यासाठी सुंदर नियोजन होईल. स्वामींचं मार्गदर्शन असेल, अण्णा असतील, विजय शेठ असतील, आमदार साहेब असतील, आमचे संजय शेठ असतील, ही सगळी मंडळी, तुम्ही गाथा किती पाहिजेत तेवढे गाथा मागा, गाथा लिहिण्यासाठी किती वाया पाहिजेत तेवढ्या मागा, ही मंडळी द्यायला तयार असतील. म्हणजे त्यांची परवानगी न घेता बोलतोय बरं का, नंतर मला कोपऱ्यात घेऊ नका मी झालं. माऊली वगैरे ही सगळी सहकार्य करतील. आमचे कैलासजी कातळे ही सगळी सहकार्य करणारी मंडळी. दुसरी एक गोष्ट, ज्ञानोबारांच्या आळंदीमध्ये आतापर्यंत अनेक वेळा अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम झाले.
ज्ञानेश्वरीचं मंदिर उभं राहिलं, देहूमध्ये गाथेचं मंदिर उभं राहिलं. आज भारत देशामध्ये हिमालय नावाचा पर्वत अत्यंत पवित्र आहे, तसं या महाराष्ट्रामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत अत्यंत पवित्र आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला मोक्ष आणि मुक्ती मिळते, इतकं सामर्थ्य ब्रह्मगिरीचं आहे. तसं आपल्या असेल भरभरून जर इथं कोणी मदत केली असेल, ज्ञानेश्वरीला मदत करणारे, इथं अन्नदान करणारे आणि पुढं गाथेला मदत करणारे, त्यांच्यासाठी एक वाक्य सांगतो. तुकाराम महाराज भंडाऱ्यावरती जाऊन भजन करायचे आणि जिजाऊ आई साहेब त्यांना सांगत नव्हते मी कोणत्या गावाला चाललोय किंवा कोणत्या रस्त्याने चाललोय, पण जिजाऊ आई साहेब ओळखायच्या तुकाराम महाराज कोणत्या रस्त्याने कोणत्या डोंगरावरती गेले, कारण तुकाराम महाराज ज्या रस्त्याने चालत गेले ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची. बरं, दुसरी गोष्ट, स्त्रियांचं सामर्थ्य किती असतं सांगतो. जिजाऊ आई साहेबांना डोक्यावरती भाकरी घेऊन जात असताना पायामध्ये काटा मोडला आणि तो पायातला काटा कोणी काढला? पांडुरंगाने काढला. कारण त्याला कुणाचा काटा कसा आणि कधी काढायचा हे सगळं माहिती असतं. पांडुरंगाने बरोबर काटा काढला. काटा काढल्यानंतर तिथपर्यंत भाकरीचं ओझं जे किंवा टोपलं जे होतं ते तुकाराम महाराजांच्या समोर जिजाऊ आई साहेबांनी टेकवलं. जिजाऊ आई साहेबांनी सांगितलं तुम्हाला भाकरी घेऊन येत असताना माझ्या पायामध्ये काटा मोडला. मैपती बाबांनी जसं लिहिले तसं सांगतो तुम्हाला. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं काटा कुणी काढला? त्यावेळेस जिजाऊ आई साहेबांनी सांगितलं तुम्ही ज्या काळ्याचं भजन करताना तो काळा आला आणि त्यांनी माझ्या पायातला काटा काढला. तुकाराम महाराजांनी खंत व्यक्त केली, देवाकडे वरती पाहिलं, अरे देवा, अरे आयुष्यभर तुझं भजन करतोय, अजून दर्शन दिलं नाहीस, पण जिनी तुला शिव्या दिल्या, मला शिव्या दिल्या, तिला कसं तू दर्शन दिलंस, कसं दिलंस? महिपती बाबांनी त्याचं उत्तर दिलंय, भजन करता आलं चांगली गोष्ट आहे, कीर्तनाला जाता आलं चांगली गोष्ट आहे, पण जर नाही जाता आलं तर जो भजन करतोय त्याला भाकरी पुरवणारा परमात्मा पहिलं दर्शन देतो. म्हणून माझं स्वामीजी इतकं तुम्ही स्वामीजींना धन्यवाद खूप द्यायला पाहिजेत. एवढ्या कलाकार मंडळी असतील, समाजाने कलाकाराला खूप जपावं. एक वेळेस कीर्तनकाराला कमी केलं तरी चालेल, आजचं सोडू ना. कशासाठी सांगितलं? जर कलाकार मंडळी आपली कला, आपलं गायन, आपलं भजन यांच्या माध्यमातून, कीर्तनकाराच्या हातात फक्त 10% गोष्ट असते, बाकीचं सगळं सिस्टम वाले आणि गाणारे आणि वाजवणारे यांच्याकडे असतं. 90% बसणारे, उभे राहणारे, वाजवणारे, गाणारे, सिस्टम वाले याच्यामध्ये असतात. 10% कीर्तनकाराचं काम असतं आणि बाकीचं सगळं 90% यांना श्रेय असतं. म्हणून समाजाने कुणाला जपायचं तर वाजवणाऱ्याला, गाणाऱ्याला, कीर्तनात उभं राहणाऱ्याला जपलं पाहिजे. तुम्ही जपता म्हणून सांगतोय आणि इतरही ठिकाणी याचा प्रचार आणि प्रसार व्हावा. चला विठ्ठल तुकोबारायांच्या भंडारा डोंगराचं चित्र आहे. मी बोलून गेलो, भंडारा डोंगरावरती जिजाऊ आई साहेबांनी भाकरी पुरवल्या. भाकरी पुरवण्याच्या निमित्तानं तुकाराम महाराजांचं देवाचं दर्शन जिजाऊ आई साहेबांना झालं. तसं भंडारा डोंगरावरती तुकाराम महाराजांचं भव्य दिव्य 100 कोटीचं मंदिर उभं राहतंय. त्याच्यासाठी 100 कोटी रुपयाची गरज आहे. तर पहिले 1 कोटी रुपये आपल्या आमदार साहेबांनी, लक्ष्मण भाऊ जगताप यांनी त्यांच्या परिवाराच्या वतीने जाहीर केलेले. कुणाला जाहीर करायचे असतील तर त्यांनी स्वामीजी, अन्यथा आमची बरीच मंडळी आहेत तिथे उपस्थित, आप्पासाहेब बागल यांच्याशी त्या ठिकाणी संपर्क साधावा की भंडाऱ्यावरती जे उभं राहणारं मंदिर आहे त्याचं एक सेवा कार्य त्या ठिकाणी म्हणून आपल्याला भरपूर काय त्या ठिकाणी प्राप्त होईल. चला, मुद्दा हा होता की कथा देवाची आपल्याला सुख देते, मुक्त करते. वारकरी संप्रदायातल्या भूषणांना खूप महत्व आहे. कपाळावरच्या गंधाला महत्व आहे, गळातल्या माळेला महत्व आहे, वारकरी संप्रदायातल्या मुद्रेला महत्व आहे, वारकरी संप्रदायातल्या पोशाखाला महत्व आहे. जसं स्वामीजींच्या पोशाखाला महत्व, तसं वारकऱ्याच्या पोशाखाला सुद्धा तितकंच महत्व आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक क्रियेला महत्व आहे. गंध सुद्धा ऊर्ध्व पुंड्र भाल, कंठी शोभे माल आणि कापीजे कलिकाल तया बेने. इथं सुद्धा तेच आलंय महाराज, कापीजे कलिकाल तया बेने. 12 ठिकाणी गंध लावण्याची पद्धत आहे. आपल्या शेंडीच्या जवळ ऋषिकेश नावाचे देव असतात म्हणून वारकरी सकाळचा पहिला गंध शेंडीच्या जवळ, नंतर कपाळावरती गंध लावला जातो, कपाळाजवळ केशव असतात, कंठाजवळ गंध लावला जातो, कंठाजवळ त्या ठिकाणी पुरुषोत्तम असतात. दोनही दंडाला गंध लावला जातो. डाव्या दंडाजवळ भगवान श्रीकृष्ण आहेत, तर उजव्या दंडाला प्रभू राम आहेत.
उजव्या बाजूच्या पोटाला गंध लावला जातो, डाव्या बाजूच्या पोटाला गंध लावला जातो. डाव्या बाजूला भगवान दामोदर आहेत आणि उजव्या बाजूला भगवान त्रिविक्रम आहेत. नाभीजवळ गंध लावला जातो, नाभीजवळ भगवान नारायणाचं स्थान आहे. पाठीला गंध लावला जातो तर पाठीजवळ पद्मनाभाचं स्थान आहे. कानांच्या पायाला गंध लावला जातो. उजव्या कानाच्या पाळीला गंगा असते आणि डाव्या कानाच्या पाळीला त्या ठिकाणी यमुना असते. म्हणून 12 ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये गंध लावतात. एवढंच गंधाचं गणित सांगतो. जुने कीर्तनकारी गोड दृष्टांत सांगायचे जुना. असंच म्हणले गंधाचं महत्व कीर्तनामध्ये एका मारवाड्याने ऐकलं. मंदिराच्या समोर त्याचं दुकान होतं. इतका प्रभावित झाला गंधाचं महत्व ऐकल्यानंतर तो मारवाडी कीर्तनकारांना नंतर भेटला. म्हणला तुम्ही महात्मे दिसताय, मला एखादा असा नियम सांगा की जो केल्यानंतर मला भगवान परमात्मा प्राप्त होईल. तेवढ्यामध्ये त्या कीर्तनकारांनी सांगितलं मारवाड्याला की म्हणजे एक काम कर, आजपासून तू खोटं बोलणं बंद कर. तो मारवाडी म्हणला मी 5 रुपयाची वस्तू 25 ला 50 ला विकतो, 10चं मास मी 100 ला विकलं, हे कसं जमल खोटं बोलणं. पण पहा यांनी केलेला व्यापार तो खरं बोलला. आणि ज्याला कुणाला व्यापार करायचा तो व्यापार त्या पद्धतीने करावा लागतो. उद्या मीही एखादा व्यापार केला तर मला त्या पद्धतीने तेवढा नफा ठेवून व्यापार करावाच लागेल. पण खरं बोलण्याचं धाडस असावं. ज्ञानोबारायांच्या समोर, तुकोबारायांच्या समोर, महात्म्याच्या समोर माणसाने खरं बोलावं. कारण खरं बोलल्यानंतर आपलं सगळं पाठीमागचं पाप नाहीसं होतं. मग खरं बोलण्याचा नियम कर. मारवाडी म्हणला मला जमणार नाही, दुसरं काहीतरी सांगा. कीर्तनकाराने सांगितलं म्हणले तू एक काम कर, तू लोकांची निंदा करणं सोडून दे. तो म्हणला एखादं गिराईक उधारीवरती जर माल घेऊन गेलं तर दिवसभर अख्खा 7 बारा त्याचा मी काढतो. मला कसं जमल एखाद्याची निंदा न करणं. मी निंदा करतो. तुकाराम महाराज म्हणतात बाकीचं काही नाही जमलं ना नका करू, पण लोकांची निंदा करू नका. का पूर्वजासी नरका जाणे ते ऐका, मनी धरून आवडी करावी निंदा अथवा चाडी, माता गमना ऐसी जोडी पातकाच्या राशी, तुका म्हणे वाट कुंभपाकाची ते नीट. आपण जर एखाद्याच्या पाठीमागे बोललो, त्याची निंदा केली तर तो रस्ता आपल्याला आणि आपल्या पूर्वजांना नरकाला घेऊन जातो. महाराज सांगतात कुंभपाक नावाचा तो रस्ता आहे. आता उद्यापासून ठरवा कोणाच्या पाठीमागे किती बोलायचं. बोलायचं नाही का आपल्याला नरकात जावं लागतं. मग वारकऱ्याला तिसरा नियम सांगितला. काय करायचं. त्या मारवाड्याने विचारलं कीर्तनकाराला अजून काहीतरी सांगा. म्हणलं एक काम कर, तुझ्या घराच्या समोर कोणाचं घर आहे. म्हणला कुंभार दादा राहतात माझ्या घराच्या समोर, वारकरी रोज कपाळाला गंध लावतात. कीर्तनकारांनी सांगितले रोज त्याच्या कपाळाचा गंध पाहिजे. कुणाच्या. कुंभार दादांच्या. ठरलं. मारवाड्याने नियम केला. सकाळी 8 वाजता रोज दुकानावरती सगळं उरकून बसायचा. कुंभाराच्या कपाळाचा गंध पाहिला की नंतर चहा पाणी नाश्ता जेवण सगळं नंतर. असा नियम झाला. 1 दिवस 2 दिवस 6 महिने वर्ष झालं 2 वर्ष झालं नियमात बाधा झाली नाही. 1 दिवस असं झालं कुंभार दादा सकाळी लवकर उठून कुठेतरी निघून गेले. 11 वाजले 12 वाजले मारवाडी दुकानात बसलाय समोर लक्ष देतोय. असं कधीच झालं नव्हतं. आज कुंभार दादा कुठे गेला. आज भूक लागली. 12 वाजले 1 वाजले 2 वाजले दुपार झाली कुंभार दादा कुठे गेला. कारण ठरलं होतं ना गंध पाहिल्याशिवाय जेवायचं नाही. उपास धरल्यावर बऱ्याच वेळा असंच होतं. चंद्राची वाट पाहून नको होतं चतुर्थीला. काहींचा चंद्र 7 वाजताच उगवलेला असतो आणि मग म्हणतात नसता उपवास केला तर बरं झाला असतं. भूक लागल्यानंतर ती कुणाला सहन होते का. हा मारवाडी त्या कुंभार दादाच्या घरी गेला. त्याच्या पत्नीला विचारलं कुठे. म्हणजे आमचे महाराज सकाळीच मागे नाही गेलेत, पण कुठे गेलेत मला नाही माहिती. ते गावाच्या बाहेर पडलं. मारवाडी अख्ख्या गावाच्या बाहेरचे डोंगर तपासले, कुठंच सापडलं नाही कुंभार दादा. दमलं. इतकं व्याकुळ झालं. म्हणजे आता एकच राहिले. एक पलीकडचा डोंगर राहिला तेवढा पाहायचं आणि घरी जायचं आपला उपास सोडून टाकायचा. जाऊ दे म्हणले गंध गेला आता नाही विचार करायचा. झालं आलं ते. त्या डोंगराच्या बाजूला गेल्यानंतर काय झालं. कुंभार असं उकरत होता. खाली खड्डा झाला होता मोठा. उकरता नेमकं त्या कुंभाराचं पण भाग्य म्हणा असं उकरता टिकावाला काहीतरी आवाज आला. माती बाजूला सारली. तो सोन्याचा असणारा हंडा मोहराने भरलेला त्याला सापडला. तेवढ्यात हे मारवाडी तिथं पोहोचलं होतं. हंडा त्यांनी उचलला. कुंभार दादाला असं वाटतं कोणी पाहतंय का म्हणून असं वर पाहिलं. तेवढ्यात त्या मारवाड्याने वरून खाली पाहिलं. मारवाडी म्हणला पाहिलं आणि कुंभार दादाला असं वाटलं आपल्याला जे धन लागलं तेच पाहिलं. आता कुंभाराचा मारवाड्याचा काय संबंध होता का काय पाहिलं काय नाही ते पाहिलं. म्हणल्यानंतर कुंभार दादाने हंडा उचलला. मारवाडीच्या पाठीमागे पळायला लागला. म्हणजे थांबा याच्यातलं अर्ध सोनं तुम्हाला देतो, पण गावाला सांगू नका नाही तर गाव वाटेकरी होईल.
दृष्टांत संपला. मुद्दा फक्त मला इतका सांगायचा आहे, साधा गंध पाहण्याचा नियम केला, अर्धा सोन्याचा हंडा मिळाला. जर लावण्याचा नियम केल्यानंतर तुकाराम महाराज सांगतात, काळ नाही का कामणार. हरे हरे दास करूयाची कथा नामाचा गजर, अमा संसार काय करी. मनोहारीचे दास लेवुती भूषणे, कापे कली काल तया भेनी. आशा भय लज्जा आडनये चिंता, ऐसी याची सत्ता समर्थाची. भगवान परमात्मा समर्थ आहे. पाहून घ्याप्रमाणे तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे हो. जीव किती केलं तरी विषयाच्या पाठीमाग उकळतो म्हणून संतांचं सांगणे विषय येतो. त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. समर्थाच्या सत्तेनं आशा भय लज्जा हे त्या ठिकाणी सगळं संपुष्टात येतं. महाराज सांगतात सांगताना या सगळ्याचं अनुसंधान तुटू नये, मुखाला न्याम यावं, आपण कीर्तनामध्ये येऊन बसावं, कथेमध्ये येऊन बसावं, हे सगळं श्रवण करता यावं, याच्यासाठी संघ मात्र त्या ठिकाणी सज्जनाचा करावा, आशाचा करावा, कुणाचा करावा. एक दृष्टांत सांगून आपण थांबणार आहोत. येतो तुम्हाला प्रमाणावर गोड गाणार आहेत महाराज. काय झालं, एक चित्रकार होता फ्रान्सचा. त्यांनी ठरवलं सज्जनाचं चित्र काढायचं. आता एवढी गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या संगतीत बसायचं. सज्जनाचं चित्र काढण्यासाठी अख्ख्या जगभर फिरला. अगदी तो सगळीकडे फिरत असताना महाराष्ट्रात सुद्धा आला. कीर्तनात बसणारी माणसं पाहिली, टाळकरी पाहिले, गायक पाहिले, वादक पाहिले, कीर्तनकार पण पाहिले, सगळं पाहिलं. सज्जनाचा चेहरा काढायचा, सज्जनाचं चित्र काढायचं. सज्जन सापडला नाही. पण सरळ रस्त्याने एकदा जात असताना त्याला 20 वर्षाचा तरुण दिसला. इतकं सुंदर तेज, साधनेचं ते चेहऱ्यावरती उमटत असतं. एखादा पैलवान पाहिल्यानंतर त्याच्याकडे शरीराकडे पाहिल्यानंतर कळतं त्याची मेहनत काय असते. तू खाल्ल्यानंतर रूप निश्चित येत असतं. त्या 20 वर्षाच्या तरुणाला त्या चित्रकाराने पाहिलं. इतका सात्विक चेहरा, पाहिल्याबरोबर नतमस्तक व्हावं इतकं सुंदर देखणं स्वरूप माऊलींसारखं. त्या चित्रकाराने सांगितलं, माझी एक इच्छा आहे, तुम्ही समोर बसा, मी तुमचं चित्र काढतोय. मला सज्जन वाटता तुम्ही, तुमचा सज्जनाचं चित्र म्हणून जर काढलं तर मला ते हवंय. त्या मुलाने 20 वर्षाच्या परवानगी दिली. इतकं सुंदर चित्रकाराने हुबेहूब चित्र काढलं. 20 वर्षाच्या तरुणाचं असं चित्र झालं की पाहिल्याबरोबर देव म्हणून आणि संत म्हणून एखादा डोकं ठेवून इतकं सुंदर चित्र झालं. ते चित्र जगात प्रसिद्ध झालं. 20 वर्ष ते चित्र चाललं. कोट्यावधी रुपये त्या चित्रकाराने कमवले. एखादी गोष्ट 20 वर्ष कशी चालत. मी म्हणतो 20 वर्ष एखाद्या सज्जनाचं चित्र चाललं, पण 750 लोक म्हणली शोले पिक्चर आला होता, खूप चालला म्हणले 10-12 वर्ष. आपलं झालं शोलेचं. माहेरची साडी किती दिवस चालला म्हणजे माहेरची साडी सुद्धा चालली, पण ठीक आहे चालली. 20 वर्ष सज्जनाचं चित्र त्या चित्रकाराचं इतकं चाललं, कोट्यावधीचा मालक झाला. 20 वर्षांनी त्याच्या मनात आलं की आपण आता असं करू, दुर्जनाचं चित्र काढू. बघू म्हणले. म्हणून दुर्जनाचं चित्र काढण्यासाठी देशात फिरला, सगळीकडे फिरला, कुठंच दुर्जन मिळाला नाही. एका जेलमध्ये तो आला. जेलमध्ये सगळे कैदी पाहिले. बाहेर पडत असताना एका बाराकमध्ये पाहिलं तर इतका भयंकर एक कैदी पाहिला, क्रूर असा त्याला दुर्जन वाटला. हा चित्रकार त्या दुर्जनाच्या जवळ गेला. मला त्या म्हणला, तुमचं चित्र मला काढायचं. म्हणजे कशा करता काढायचंय त्या दुर्जनाने विचारलं. नाही म्हणजे तुम्ही भयंकर दिसता, दुर्जन दिसता. नशीब त्या चित्रकाराला हाणला नाही. त्याच्या समोर जाऊन विचारतोय, दुर्जन दिसता. ठीक आहे म्हणले, चित्र काढायचं मला तुमचं. कशा करता. नाही म्हणले, मी 20 वर्षापूर्वी सज्जनाचं चित्र काढलं होतं, ते प्रसिद्ध झालं, कोट्यावधी रुपये कमवले. आता दुर्जनाचं चित्र काढायचं, तुम्ही मला परवानगी द्या. कसा समोर बसवलं. चित्रकाराने हुबेहूब चित्र काढलं. दुर्जनाचं चित्र तयार झालं. चित्र तयार झाल्यानंतर त्या दुर्जनाने विचारलं, जे 20 वर्षापूर्वी तुम्ही चित्र काढलं होतं सज्जनाचं, ते तुमच्या हातात आहे का. चित्रकाराने पिशवीत हात घातला, आमच्या बोराडे सरांसारखा, आणि लगेच कागद काढून दिला. म्हणजे हे चित्र. त्या कायद्यानं त्या दुर्जनानं आता काढलेलं चित्र आणि 20 वर्षापूर्वीचं चित्र, दोन्ही चित्र अशी समोर धरली.
आणि त्या दुर्जनाला असं हसायला आलं. हसायला आल्याबरोबर चित्रकाराने विचारलं, कशासाठी हसता? त्या दुर्जनाने सांगितलं, अरे 20 वर्षापूर्वी जे चित्र काढलं ना, तो दुसरा तिसरा कोणी नाही, ते 20 वर्षापूर्वीचा मी आहे आणि आताचा हा आहे. चित्रकाराला वाईट वाटलं. चित्रकार म्हणला, अरे 20 वर्षापूर्वी तुला पाहिल्यानंतर एखादा तुझ्या पायावरती डोकं ठेवून इतका सुंदर तू होतास, देखणा होतास, सज्जन वाटत होतास. आता ही अवस्था कशाने झालं? त्यांनी सांगितलं, संग चुकला. कुसंगाने केली तैसी परी, ढेकणाच्या संगे, त्याच्यातलं प्रमाणे ढेकणाच्या संगे हिराजू भंगला, कुसंगे नाडला. एक विचार येतो हा भंग वाचल्यानंतर, तुकाराम महाराजांनी हे वैज्ञानिक चिंतन कधी केलं असेल? कोट्यावधी रुपयाचा हिरा घणाने जरी फोडायचा प्रयत्न केला तरी तो हिरा फुटत नाही, पण त्याच्यावरती जर ढेकून चढला आणि विष्ठा सोडली तर त्या हिऱ्याचा फुगा होतो. मला असं वाटतंय हा प्रयोग आपण सगळ्यांनी मिळून करायचा का? तुम्ही सगळ्यांनी मिळून कोटी 2 कोटीचा एखादा हिरा आणा, मिठू गुंडून येतो, देईल ना कुणीतरी का सरवाडे देईलच की. काय काय असेल ना अजब. याचा अर्थ असा आहे, चुकीच्या माणसाच्या संगतीत गेलं की जीवन अधोगतीला जातं. तुम्हाला वाटलं ना चुकीच्या माणसाच्या संगतीत फिरतोय, त्याच्याबरोबर जाऊ नका. इथं स्वामींच्या संगतीत या जीवनाचं कल्याण होईल. बैसता चोरा पासी, बैसी होय बुद्धी. बैसता चोरा पासी, बैसी होय बुद्धी. देखताची चिंधी मन धावे, मन धावे. देखताची चिंधी मन धावे. संतांच्या संगतीत गेलं की सगळं कळतं. ढेकणाच्या संगतीने हिरा बंगला. म्हणून किती जरी एखादी मैत्रीण एखाद्या स्त्रीची किती चांगली असू द्या, पण विचारानं खाली असेल ना, तिच्या संगतीत जाऊ नका. तुकाराम महाराज सांगतात, ओढाळाच्या संगे सात्विक नांदली, क्षण एक नासरी समागमे. विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी. डाकाच्या संगती सोनेहीन झाले. 24 कॅरेटचा भाव का वेगळा असतो? 22 कॅरेटचा, 20 कॅरेटचा, 18 कॅरेटचा का कमी असतो? सोन्यामध्ये पितळ मिक्स होत गेलं, दुसरा धातू मिक्स झाला की समजून जायचं सोन्याचा भाव खाली आला. माणसाने चुकीचा पायाला लागावी याच्याकरता भगवान परमात्मा अनुमानी चालत होते 11 वर्ष 56 दिवस. दुसरी गोष्ट, गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.